हेर गावातील अतिक्रमण नियमाकुल झालंच पाहिजे. हेर गावातील अतिक्रमण नियमाकुल झालंच पाहिजे. नमस्कार, आज आपण आहोत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नेर या गावातील काही ग्रामस्थ आलेत. नेमकं समस्या काय आपण जाणून घेऊया. दादा, आपण काय सांगणार, नेमकं काय कारणास्तव आपण आज या ठिकाणी आलात? नेर येथे आधी एक अतिक्रमणाची वस्ती आहे, ती गेल्या 70 वर्षापासून आहे आणि त्या वस्तीला लागूनच एका व्यक्तीने एनए प्लॉटिंग केलेली आहे आणि त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की त्याने हे अतिक्रमण काढून टाकावे अशी त्याची विनंती होती. त्या संदर्भामध्ये आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे धुळे ग्रामीणचे आमदार माननीय रामदादा भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की हे जेवढे अतिक्रमणधारक आहेत हे 2011च्या पूर्वीचे आहेत आणि आता शासनाने नवीनच धोरण जाहीर केलेलं आहे की 2011च्या आतील जेवढे अतिक्रमण आहे ते नियमाकुल करण्यात येतील. त्यामुळे आम्ही नियमाकुलच्या त्या नियमास पात्र आहोत. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आमचं अतिक्रमण न काढता आम्हाला नियमाकुल करण्यात यावं आणि याबाबत रामदादांनी त्यांना अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये सर्व जेवढे 31 लोक आहेत त्यांचे रेग्युलाइजचे प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत आणि मग तो नियमाकुलचा प्रश्न एकदा मार्गी लागला म्हणजे अतिक्रमण काढण्याचा प्रश्न येणार नाही. मुळात ज्यावेळेस हे त्या ठिकाणच्या जी जमीन त्याच्या चाळीसगावचा जो व्यापारी आहे ज्यांनी ती जमीन घेतली, एने केला, प्लॉट एने केला, त्या संदर्भात त्यांनी त्यावेळेस काही तत्कालीन जे लोक त्या ठिकाणी राहत होते या लोकांना ते राहायची व्यवस्था करून दिली होती की तुम्ही याच्या अगोदर पुढे जाऊ नका, अशा काही गोष्टी घडल्या. नाही, हा विषय असा आहे की ही जी वस्ती आहे शांताराम नगर म्हणून ही 1960 पासून आहे आणि हा व्यक्ती जो आलेला आहे शांताराम नगरला लागून जे काही 2-3 त्याने एने शेतीचे एने केलेले आहेत तो 2010ला आलेला आहे. म्हणजे हे एवढे जुने आहेत 1960 पासून. हा 2010 नंतर आला म्हणजे 2010 पासून तर 2021 पर्यंत काही जो विषय नव्हता आणि 2021ला त्यांनी अचानक यांच्या विरोधामध्ये त्यांनी तक्रार केली. मग याविषयी तुम्ही सुरुवातीला ग्रामपंचायतमध्ये काय ग्रामसभा वगैरे आयोजित केली गेली होती का? विशेष म्हणजे आता तुम्ही हा जो विषय अत्यंत महत्त्वाचा काढला तर या विषयावर नेर ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत कुठल्याही मासिक सभेत चर्चा नाही, ग्रामसभेत चर्चा नाही. फक्त वरिष्ठ अधिकारी त्यांच्यानुसारच ते निर्णय घेत आहेत. याबाबत ग्रामसभेलाही माहिती नाही आहे, पंचायतीलाही माहिती नाही आहे, कोणालाच माहिती नाही. आणि एवढंच काय, यांनी न्यायालयात जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा यांना सुद्धा पार्टी केलं नाही या लोकांना, फक्त महाराष्ट्र शासन विरुद्ध तो व्यक्ती. म्हणजे इतकी दिशाभूल यांनी या अतिक्रमणधारकांची केली आणि आज त्यांनी डायरेक्ट संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा 3-3 नोटिसा काढायला लावल्या आणि डायरेक्ट JCB घेऊन अतिक्रमण पाडण्याची यांची तयारी चालू होती. मग या संदर्भात तुम्हाला आता जे ग्रामीणचे आमदार आहेत राम भदाणे यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय? त्यांनी एकच आश्वासन दिलेलं आहे की आता महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की पूर्वी 2005च्या आधीचे अतिक्रमण रेग्युलाइज व्हायचे, पण आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 2011च्या आतील जेवढी अतिक्रमण आहेत ते नियमाकुल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच दिलासा मिळणार आहे. आताच थोड्या वेळापूर्वी ग्रामीणचे आमदार या ठिकाणी आले तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रकारे 2011च्या ज्या JR नुसार म्हणजे जे अतिक्रमित जी जागा असेल त्या ठिकाणी जर वाचू राहत असतील तर त्यांना नियमात करणं महाराष्ट्रानं तसा प्रकारचा नियम देखील आहे आणि आगामी काळामध्ये या लोकांसंदर्भात आपले कार्यालय या ठिकाणी काय निर्णय घेतला तर हे पण तितकं महत्त्वाचं राहिलं. मी जनसामान्यांचा आवाज.